आज वटपौर्णिमेचा पुराण टाकलं होतं थोडं. तर आज पुरणाच्या पोळ्या केल्या, 5 पोळ्या केल्या, थोडंसं निवद केलं देवाला, थोडीशी पापडी तळली, थोडासा इथं भात केला आहे, इकडे थोडी आमटी केली. तर आज वटपौर्णिमेचा स्वयंपाक केलेला निवद दाखवायसाठी देवाला आहे बघा. आमटी पोळ्या अशा पद्धतीने केलेत पोळ्या बी, थोडीशी पापडी तळली, निवद आणि थोडंसं पुरण शिल्लक राहिले. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमाच्या माझ्या सगळ्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा. आज वटपौर्णिमेचा सुवासनीचा दिवस आहे. तर माझ्या सगळ्या माय बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमेच्या. तर थोडंसं आता गोड काहीतरी करावं म्हणलं, कारण वटपौर्णिमा असतं, मला सोमवार बी आहे, उपास बी आहे. मग म्हणलं थोडीशी डाळ टाकावी. भाताने डाळ घेतली इथं, कारण वटपौर्णिमेला आई घरातच बसते, कारण भाऊंचं आठवण येते, आईला सुद्धा आठवण येते, मला सुद्धा येते. कारण मी आईला लय नटवून थटवून लावायचं, नकली दागिने घालून पण नटवून थटवून लावायचं, आठवण होती या सणाला. थोडी डाळ आहे, डाळ टाकावी म्हणलं, थोडीशी कणिक तिंबावी, गोड आपलं काहीतरी करावं. कारण पोळी आईला पण आवडते खायला. आमच्या भाऊला आवडायची पोळी, पण भाऊला पोळी कशी आवडायची, नुसती गोड पुरण गच्च भरून अशी पोळी आवडायची, बिगर तेलाची. टाकून घेऊ. थोडंसं तांदूळ घेतलं, ते थोडंच घेतले ते, कारण लई काही सरत नाही, ते मला वेगळ्याने जेवायचं. डाळ शिजवून घेतलेले हे. आता एक चपातीने भेंड आहे त्यावर काय एवढी, पुन्हा मग अजून कालवण करेल. गुळ फोडून घेतलाय, गुळाला चटका द्यायला लागले.
थोडी इलायची टाकायची. तोपर्यंत मी थोडं कणिक म्हणून तिकडे पुरणाला चटका द्यायला टाकलाय. इकडं कणिक टाकली ती बायला. थोडीच करणार लय नाही 2-4 करणार. इडली होती मी तिला टाकून थोडी खाता कोणाच्या करतो वेळ नाही आमची. तो पुरण टाकलंय ना, तो भाकर कशाला करू अजून का बा राबतच बसू. डाळ शिजवून घेतली, पुरण चटकून घेतलं डाळ. आता पुरण वाटायला लागले. पोळते मी जरा अजून. त्याचं पाणी येतंय ते लाईट नसल्यावर. पुरण वाटून झालेलं आहे. आता भजी काय करत नाही, मला लय गडबड आहे. 2-4 नुसत्या पापड्या तळणार आहे. आईला तर काही चावत नाही, निवडा पुरतं. पुरण वाटून घेतलेलं आहे इथं. आणि तिमली 2-4 चपात्याची, जास्त नाही. आईला पण नाही चावत, पण आपलं निवडा पडतो. 2-4 पापड निवडून परवडत तळायची. घरी कुठलं करायला असेल दिलेलं आहे कोणी कोणी. दरवर्षी आमच्या आईला नटवून लावायचे. भाऊची आठवण झाली. आमच्याकडे चुलत भाऊ झाली, आईच्या पाया पडायला त्या आईच्या घराच्या बाहेरच निघली नाही. आठव होतं कोणाला तरी वाटतं का असं भाऊ होती काय.
पोळी बी आमच्या भावाला भरलेली पांढरी पोळी दिसती, पांढरी शिपट पोळी करायची आणि लई पुरण भरायचं त्याच्यात, तेल लावायचं नाही काही नाही, अशी पोळी आवडायची. खाताना प्रत्येक वेळेस सणाला भावाला आठवण होतं, शिरा करताना काय करताना. थोडी जिरी मोहरी कढीपत्ता काही नाही बरं का. थोडंसं पुराण ठेवलेलं आहे, थोडं थोडंसं, लय काय सरत नाही आमच्या दोघांना. झालेला आता 2-4 निवद देवाला आणि 2-4 असं भरून घेतो, थोडंसं पुराण घालून देवाला निवद. राहिलेलं पुराण काय फ्रीजमध्ये ठेवेल, थोडं शिल्लक राहिलं तर. आमच्या त्या शेजारच्या पडक्या घरात कुत्री येईल या, आणि त्याच्यामध्ये कुत्री ओरडते ती या. मी तिला रोज भाकर चपाती काहीतरी टाकते. त्याला आहे तर आता पोळ्याचं हे करून घेते भरून मी पुराण. गरम होत आहे. 6 पोळ्या केल्या, पण उद्या सगळं झाल्या पोळ्या. पहिले निवद करून घेतो.
आजच पौर्णिमा बी असतो, सोमवार बी असतो. म्हणलं थोडं टाकावं आपलं पुरण बी. समजे का 2 वर्ष झालं केलं नाही, गेल्या वर्षी नाही त्याच्या मी गेल्या वर्षीच केलेलं. गेल्या वर्षी आडवं घरात असल्यामुळं भाऊच हे झाल्यामुळं नव्हतं केलं. निवड बी फुगल्या काही चांगलं टराटरा. पोळ्या आहेत आता, घेतो लाटून पोळ्या. फुटायला लागल्या पोळ्या. गरम होत येईल. चांगली पोळी बी फुगती. पाच पोळ्या झाल्या ते, आणि चपाती करूत आपली शेवटला. पहिल्यांदा फुटली पण चांगली आहे कणिक, नाहीतर कणिक चांगली नसली म्हणजे पोळ्याला फुटते ते. शेवटची एवढी करतो एक. उद्या सगळं झालं, आता उद्या स्वयंपाकच करायचं नाही. चांगली फुकली पोळी बी. थोडंसं पुरण राहिले, आता ठेवून टाकतोय. 2 पोळ्या हाताला परत ह्याची चपाती करतो एक.
तर आता जेवण करायला लागलोय. भात हे सगळं झालेलं आहे. साखर टाकू थोडी गुळवून केली. आमटी दोघं पेले की हे आमटी एवढ्याचे शिल्लक राहिली तरी उद्या करायचंच नाही काय. तर मी बी उद्याला नाही घेतलं मला एवढंच बास होते. मग उद्याला नाही खायचं म्हणजे मी बी नाही आता ह्यातलीच पोळी खातो आमटी. पण आपण थोडं गरम करून घे. तर या मित्रांना लागले जेवण करायला आता. ठेवलं की झाले आता. घरने दोन काढायची तुपाची होती. थोडं तूप वगैरे झालं. तर मित्रांनो जेवायला पुरणपोळीचा केलाय स्वयंपाक थोडा आता. आमटी आणली लागते जरा. तर या जेवायला पुरणपोळी केल्या. 4-5 पोळ्या केल्या आणि एक चपाती. कसं वाटलं कसं नाही लगेच कमेंट करून सांगा आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद. बाय.